आणि सुरुवातीचाच एक प्रश्न तुम्ही जो विचारला होता स्वच्छतागृहाचा, स्वच्छतागृह पूर्ण म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर जवळजवळ राज्यातली नाही म्हटलं तरी 20 ते 25 जे डेपो आहेत किंवा स्टँड आहेत त्या ठिकाणी मी स्वतः व्हिजिट केली, त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची पाहणी केली. काही ठिकाणी अतिरेक त्याचा होतोय, म्हणजे आपण काही संस्था ज्या आहेत वाल्मिकी समाजाच्या संस्थांना ते चालवायला दिलेलं आहे. काही सुलभ शौचालय आपण दिलेली आहे. आपण 5 रुपयाची परवानगी त्यांना दिलेली आहे, पण कधी कधी महिलांकडनं सुद्धा 10 रुपये ते घेतात आणि अस्वच्छता त्या ठिकाणी असते. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी अस्वच्छता असेल त्या ठिकाणी ताबडतोब स्वच्छता करण्याचे निर्देश दिलेले. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपण अजूनही एक योजना एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून राबवतोय की काही वाल्मिकी समाजाच्या लोकांना आणि सुलभ शौचालय संस्थेला देत असताना त्याची निगा व देखरेख योग्य प्रकारे होत नाही. लोकांकडनं फार मोठ्या प्रमाणात ते पैसे घेतात अशी आम्हाला तक्रारी आल्यामुळे एस.टी. महामंडळानं एक धोरण निश्चित केलेलं आहे आणि 2 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल की एकही रुपया न घेता जी काही स्वच्छतागृह राज्यामध्ये एस.टी. महामंडळाची आहे ती सगळी स्वच्छ ठेवली जातील आणि त्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार आपण नेमतोय, जेणेकरून त्या ठिकाणी जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला स्वच्छतागृहासाठी पैसे द्यावे लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही करतो. आणि लवकरच 2 महिन्यामध्ये त्याची जी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, 2 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल. वित्त खात्याकडे एक प्रकरण फाईल आमची पेंडिंग आहे, त्याला मान्यता दिल्यानंतर त्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.